श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण पांडुरंग, हे नाथ नारायण पांडुरंग, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण पांडुरंग, हे नाथ नारायण पांडुरंग, हे नाथ नारायण पांडुरंग, हे नाथ नारायण पांडुरंग। श्रीकांत लक्ष्मीश विष्णु मधुकैटभारे, लक्ष्मीश विष्णु मधुकैटभारे, लक्ष्मीश विष्णु मधुकैटभारे, लक्ष्मीश विष्णु मधुकैटभारे। मां पाहि नित्यं भवभीतिभङ्ग, मां पाहि नित्यं भवभीतिभङ्ग, मां पाहि नित्यं भवभीतिभङ्ग, मां पाहि नित्यं भवभीतिभङ्ग। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण पांडुरंग, हे नाथ नारायण पांडुरंग, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण पांडुरंग, हे नाथ नारायण पांडुरंग, लक्ष्मीश विष्णु मधुकैटभारे, लक्ष्मीश विष्णु मधुकैटभारे, लक्ष्मीश विष्णु मधुकैटभारे, लक्ष्मीश विष्णु मधुकैटभारे। मां पाहि नित्यं भवभीतिभङ्ग, मां पाहि नित्यं भवभीतिभङ्ग, मां पाहि नित्यं भवभीतिभङ्ग, मां पाहि नित्यं भवभीतिभङ्ग। वन्दे वरदाहर विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। या 7 दिवसाच्या उपक्रमामध्ये आपण भगवान शंकराचार्यांनी जी काही छोटी छोटी प्रकरणं लिहिली आहेत त्यातला जो भाग विनोबाजी भावे यांनी आपल्या गुरुबोध नावाच्या संकलित पुस्तकामध्ये प्रकाशित केला आहे, त्याच्यावर थोडा विचार करू। त्या प्रकरणाचं नाव आहे भक्ती विचारा। मध्ये प्रत्येक त्याला निरपवादपणा आहे, हत्यारा असो, बलात्कारी असो, डाकू असो, भ्रष्टाचारी राजनेता असो। आता हे गडंग आहेत सगळे, ओवाळून टाकलेली माणसं म्हणतात तसे ओवाळून टाकलेले आहेत। त्यांच्या धूर्ततेनं त्यांना कोणतं स्थान मिळतं हा प्रश्न येणार। उलट आज असं दिसतं की जो जितका अधिक होईल, जितका फेकून देण्याच्या लायकीचा तितका तो वर जाऊन असतो। पण याला कारण तुम्ही सगळे लोक आहात। निवडणुकीला उभारायचे नसल्यामुळे मी मोकळेपणाने बोलू शकतो, कारण मतदान किती टक्के होतं? मतदान समाजा 55 ते 60% होतं। जे 40-45% होत नाही त्यात तुम्हा मंडळींची बहुसंख्या असते। जे सुशिक्षित आहेत, मध्यमवर्गीय आहेत, खाऊन पिऊन सुखी आहेत, दूर जरी पुढे बसलं तर त्यांचं चालतं, तर ते म्हणतात जाऊ द्या की सगळेच सारखे कोणामध्ये। पण हे त्यांचं म्हणणं काय होतं नाही, सगळे सारखे त्या खरं आहे। चांगलं असेल ते फक्त संधी मिळाली नाही म्हणून हे खरं। पण दगडापेक्षा वीट मऊ असं आपण म्हणतो की नाही, तसं कोणी असेल की नाही। मग आधी पक्षाला महत्व द्यावं, मग व्यक्तीला महत्व द्यावं। कारण एकटी व्यक्ती किती चांगली असेल तर काही होऊ शकत नाही, पक्ष म्हणून उभे राहील तर काही चांगलं होऊ शकतं। गेली काही वर्ष आपण असं पाहतो की पक्ष म्हणून कोणी उभा करू शकत नाही। प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर सत्वगुण आहे, आणि तो सत्वगुण केव्हा तरी दृष्टीमागून वर येतो। आपण करतोय बरं नाही, आपण वागतोय बरं नाही, तो वागतोय बरं नाही, आपल्याला असं करायला पाहिजे होतं, असं खरंच आपण इतके सगळी मंडळीचे बसला आहात, विचार करून सांगा की हे केलं हे बरं नाही झालं, असं करायला हवं होतं, असं मनात येतं की
की ज्याच्यात तुमचा काही स्वार्थ नाही, तुमचा काही स्वार्थ नाही. तुम्हाला त्यातून खरंच रुपयाने त्याच्या कशात काही मिळायचं नाही, कीर्ती मिळायची नाही. पण आपलं चुकलंय याचं अधिष्ठान काय? शेवटी कुणीतरी नीती धर्म आहे ना, धर्म नाही म्हणून आजचं भूषणाची काळ मला माहिती, पण आपली धर्माची कल्पना फार व्यापक आहे. जे जे सगळं काहीच आहे ते धर्मात समाविष्ट असतं. आपली धर्माची कल्पना आहे इष्टम धर्मेण योजे, जे जे चांगलं जे जे हिताचं ते सगळं धर्मामध्ये समाविष्ट करत असतं. म्हणजे आपोआप दडपणाखाली म्हणा, श्रद्धेखाली म्हणा कार्यवर येते. जसं तुळस आजच्या या प्रदूषणाच्या काळामध्ये एक काळ असा येईल की घराभोवती तुळशीचं बन नसेल तर रात्री झोप घ्यायची नाही. कारण तुळस ही हवा शुद्ध करून जास्तीत जास्त प्राणवायूची निर्मिती करते. आपल्याकडे परंपरेत अंगणात तुळस असलीच पाहिजे असा नियम होता. मायमाला त्याला पाणी घातल्याशिवाय कोणी राहत नसेल. आता याला काय होतं, त्याला काय असा इथून सुरुवात तुळशीला पाणी घातलं काय होतं, काय नाही तुझी तहान भागते असं झालं म्हणजे मला तुळशीला पाणी. ज्याचा परिणाम लगेच लक्षात कळत जे चांगलं नाही वाईट आहे असं सिद्ध झालं त्याच्यावर शिक्के मारलेले असतात. आता सुद्धा पाहिजे नाही, म्हणजे कारण कळलं तर कार्यावर परिणाम होतो असं झालं पाहिजे. सिगरेटच्या पाकिटावर छापलेले असतात, ते गुटक्यावर सुद्धा छापलेले असतात, हे आरोग्याला घातक आहे. त्याचं प्रमाण वाढले की कमी झाले. म्हणजे कारण कळलं की सुटतं हे इमानदारीने खरं आहे का? म्हणजे धर्मशास्त्रातल्या गोष्टी परंपरा या गोष्टी तिलाच कारण काय म्हणून विचारतात. जे तुम्ही करता त्याला कारण सांगितलं पाहिजे की नाही, कारण काय? तेव्हा आपल्याकडे धर्माची व्याख्या अशी व्यापक आहे की जे जे हिताचं आहे चांगलं आहे ते धर्मात समाविष्ट करून दिलेलं आहे, परंपरेत समाविष्ट करून दिलेलं आहे, बुद्धीमध्ये आणलेलं आहे. आता ते जर सोडून द्यायचं असेल तर 100 वेळा विचार करायला पाहिजे हे का सोडून द्यावं, आणि नवीन जर काही आणायचं असेल तर 100 वेळा विचार करायला पाहिजे की हे का करतो आपण. अलीकडे फॅशन नावाखाली जे चाललंय ते पाहिलं म्हणजे माझ्यासाठी काय असू येतं, केसाची झुलको भिवयापर्यंत लोंबलेली पाहिजे. हा काय वळ हा त्याचं एक कारण आहे, हे असे कपाळ करंटे असतात, दाखवायला कपाळच नसते एक चांगलं तोडा उडून घेतात. आणखी काय कपडा स्वच्छ असावा, नीटनेटका असावा, त्याला ठिगळं भोक असू नये, हा एक वेळ शिष्टाचार आहे. आता ती पॅन्ट जितकी मळलेली आणि भिटकी तेवढी चांगली आणि त्याला ठिगळं लावतात. हा काय प्रकार? आरोग्यशास्त्रानंतर कपडा ढिला असावा, यांच्या पॅन्टी अशा असतात खिशात हात घालता येत नाही, घातला तर लवकर बाहेर काढता येत नाही, शिंक येत येतात त्या हातरुमालाचं काय होतं वाट. मी असं बोललो म्हणजे लोकांना वाटतं चमत्कारी काय कीर्तन प्रवचन ऐकायला झालो आणि भारतात गोष्टी काय चालल्या ते माझ्या कीर्तन प्रवचनाला यायचं असेल तर असं बांधण्याची ऐकायची आपली तयारी असली पाहिजे. कारण मी विद्वान नसल्यामुळे मला वेदांताच्या चर्चा करता येत नाही. अवच्छेदाकावच्छेद म्हणजे काय मलाच माहित नाही, तुम्हाला काय सांगू. पण मला एक गोष्ट कळते की वेदांत हा माणसाच्या हिताकरता जन्माला आलेला आहे आणि माणसाचं हित त्या वेदांतानुसार आपण आचरण करायला लागल्याशिवाय निर्माण होत नाही. आपल्या आचरणाचं प्रत्येक पाऊल वेदांताच्या दिशेने पडत असेल, अध्यात्माच्या दृष्टीने पडत असेल, भक्तीच्या दृष्टीने पडत असेल तरच आपली प्रगती होते. नाही ते सगळं प्रवचन इथल्या इथे राहतं, त्याचा काही फायदा नाही. आपण घरी गेल्यानंतर प्रवचनात कोणता विनोद आला त्याचा विचार करा. एखादी थट्टा बसलेली असेल तर त्याचा विरोध करता, पण कोणत्या संदर्भात ते सांगितलंय, आम्ही कसं वागतो आणि कसं वागायला हवं हे या माणसाने सांगितलंय, त्याचा आपण कधी विचार केला हे होत नाही. बरं हे होऊ नये अशी निसर्गाची व्यवस्था आहे का? नाही. मनुष्याचं शरीर बनवताना भगवंतानं त्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण ठेवला आहे. कोणाचं कमी असेल, कोणाचं जास्त असेल, कोणाचा सुप्त असेल, कोणाचा प्रगट असेल, पण सत्वगुण नाहीच असा मनुष्य अजून जन्माला यायचा आहे. अगदी नास्तिकातला नास्तिक, नाठातला नाठा, साम्यवाद्यातला साम्यवादी, समाजवाद्यातला समाजवादी हे सगळे गणंग आहेत. त्यांच्यात सुद्धा त्यांना सुद्धा चांगलं वाईट होतं, त्यांच्या कल्पना करत असेल, पण सत्वगुण कुठेतरी त्यांच्या अंतःकरणात आहे. जनावर याच्यापासून दूर आहे पण त्यांनाही सत्वगुण असतो. एखाद्या पहिले दिवडा असतो, एखादा बैल शांत असतो, ते आपण पाहतो. एखादी म्हणी दिवडी असते, एखादी म्हणी चांगली असते, एखादं कुत्र अतिशय खायच्या खायच्या खाकार असतं, एखादं कुत्र अतिशय स्वामीनिष्ठ असतं, असंही असतं. हा त्याच्यातला सत्वगुणच आहे.
पण तो सत्वगुण कुत्र्याच्या कर्तृत्वानं कुत्र्याला मिळाला नाही. त्यानं केव्हा तरी कोणत्या तरी त्यांनी मनुष्य रूपामध्ये काही चांगलं केलंय, त्याचा लाभ त्याला झालेला आहे. तुमचा कर्मबंधाचा सिद्धांत आहे. असा ऐकिकात शरण गेलो म्हणजे मोठी अडचणीची गोष्ट आहे, पण 7 दिवसात आपल्याला सगळं प्रकरण संपवायचं. कारण मी सामान्यतः माझं नेहमी आहे, जे प्रकरण घेतलेलं असतं ते बहुतेक मी 7 दिवसात संपवतो. एकच श्लोक घेतला आहे, त्या 2 महिने प्रवचन झाले, ही विद्या मला अजून साधली नाही. चांगले खेळ पण मला तेव्हा मी सांगतो याच्यासाठी की प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात सत्व नावाची वृत्ती आहे, सत्व नावाचा गुण आहे. सत्व म्हणजे प्रकाश, ज्ञान, सात्विकता, चांगलं कळणं. प्रकाश म्हणजे चांगलं कळणं, चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं. जिभेला चांगलं लागतं म्हणून चांगलं नव्हे, जिभेला वाईट लागतं म्हणून वाईट नव्हे. जसं आपण कल्पना करायची काहीतरी विकृती आहे आणि आवडता पदार्थ समोर आला, आता काय करावं? एखाद्या माणसाला बघून मिळेल आणि त्याला कोणतरी श्रीखंड मिळून घेतं, काय करावं? त्याला खावं का खाऊ नये? आणि त्याला श्रीखंडाचा मोह असतो, म्हणजे आकर्षण आहे. आता आली काही पंचायत, पण तरी तो विचार करतो की ठीक आहे, आणलंय, आपल्याला आवडतं हे खरं, देणारा प्रेमाला देतो हे खरं, त्याचंही मन दुखवणं बरं नाही, ते थोडं सोयीचं असतं आपल्या. मग थोडंसं खावं, पण थोडंसं खावं एवढं काही नाही तरी डोकं ठिकाण्यावर आहे. तो आलं नाही बघा मिळालंय खाणार. असं मी सांगतो त्यासाठी की मनुष्याच्या बुद्धीला चांगल्या वाईटाची अवस्थानुरूप निवड करण्याची शक्ती आहे. तो रोजच्या जीवनात तसं करीत असतो, रोजच्या जीवनात तसं करतो. नाही तिला एक दिवस जगता येणार, एक दिवस किती गोष्टी तशा आम्ही आपल्याला विचारतो की तुम्ही रस्त्याने चालला, तुम्ही योग्य मार्गाने चालला, समोर येणारा तुमच्या अंगावर असं वाटलं तर तुम्ही बाजूला सरकता की नाही? का असं म्हणतात मी योग्य मार्गाने चाललोय, त्याला आवडते का? पाप करून रस्त्याने जाताना विशेषतः आम्ही आमचं सोडणार नाही. हो, रस्त्यावर नको, हे तुझं समजा नाही, सिद्धांताच्या बाबतीत असू दे, मताच्या बाबतीत असू दे, तत्वाच्या बाबतीत असू दे, रस्त्यावर आम्ही आमचं सोडणार नाही. हा, माणसं आपलं सोडत नाही ते करत, पण ते निराळ्या प्रकरणात, सांगायच्या प्रकरणात नाही. ती चांगली पाहिजे, पुरेशी हेकट असतात, पुरेशी हत्ती असतात. जीव ही व्यसनी माणसं नाही, आपली आपल्या शरीराची कुटुंबाची बरबादी डोळ्यांनी पाहत असतात, पण असे एकनिष्ठ असतात की व्यसन सोडत नाही. किंवा असं होतच नाही असं नाही. माणसाच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण आहे, तो प्रकट होतो. आणि त्यामुळं शंकराचार्य म्हणतात तरी दिव होती वीज चमकल्यासारखं अचानक ज्याची आपल्याला कल्पना नसते असं काहीतरी समजून जातं. अरे असं आहे काय, अरे असं आहे काय, असं वाटतं. तरी दिव विजेसारखा बोध होतो. वीज जशी प्रकाशते तळपते एकदम एकाएकी, आपल्याला काही कल्पना नसताना प्रकाशते. कारण त्याची बारीक गौमान माहिती बघायला गडगडाट आणि विजेचं तळपण यामध्ये खरं म्हणजे दोन्ही एकाच वेळेला घडलेलं असतात. पण आपल्याला तळपणं आधी ऐकू येतं आणि ते किती दूर आहे, किती दूर दिसतं, किती दूर आहे त्या आधी दिसतं. तळपण आधी दिसतं आणि किती दूर आहे त्याच्यावर किती वेळाने नंतर तो गडगडाट ऐकायचा येतो. म्हणजे तरी देव होती एकदम एकाकी. कारण आधी गडगडाट झाला असं मग चमकलं असतं तर माणसं पाहण्याच्या दृष्टीने सावध तरी झाली असते. पण तसं होते, आधी चमकतं आणि मागून गडगडाट, म्हणून तरी ते म्हणतात वीज जशी चमकते तसं अंतःकरणाने चांगलं येऊन जातं. जितक्या चांगल्या संस्कारात मनुष्य आहे, जितक्या चांगल्या वर्तणुकीत राहतो, जितक्या चांगल्या कुळात परंपरेत चांगलं असण्यात आलेलं आहे त्याचं तो हे या प्रमाणात जास्त होतं. जे याच्यापासून दूर असतात त्यांचं त्या प्रमाणात कमी होतं. पण होतच नाही असं नाही. तरी देव बोधो भवती तरी हे स्थिरस्त्या यदि चित्तम शुद्धी माया. पण हा जो बोध आहे, हे जे ज्ञान आहे, जे चांगलं झालं असं वाटतं, हे चांगलं हे कळतं, हे चांगल्याचं चांगलं पण वर्तनात मिळण्याकरता ते स्थिर व्हावं लागतं. आणि वर्तनात मिळण्याकरता ते स्थिर व्हायचं असेल तर चित्त शुद्ध असलं पाहिजे. लक्षात घ्या ना. तर हे स्थिर तरच तो बोध स्थिर होतो. यदि चित्तम शुद्धी उपयात, जर अंतःकरण शुद्ध झालेलं असेल तरच ते टिकतं. आपल्याला कपड्याची स्वच्छता कळते, निदान एकेकाळी कळत होती म्हणायचा प्रसंग आला. फार पूर्वी त्या सोळ्याची स्वच्छता कोणाला कळत नसेल. सोळ नेसायचं एवढंच नाही जायचं. आणि त्यामुळे मोठी मोठी जी चांगली कुटुंब होती त्यात एक सोळ असेल, एका कोणाला टाकून ठेवली. त्याच्याकडून मी जेवायला सोळा नेसायचा कुठे सोळ नाही ते ठेवलं.
ती 1 2 3 4 किती किती दिवसापासून किती माणसं नेसली परमेश्वराने त्या सोहळ्याकडे. आता आपल्याकडे सोहळ्याच्या बाबतीत नियम आहे मुळात, उपाननांच वस्त्रांच धृतम अन्यैर्न धारयेत. दुसऱ्यानं नेसलेलं वस्त्र आपण नेसू नये, दुसऱ्याने वापरलेली पायतणं आपण वापरू नये. हे कुणी कोणाला कसे सांगावं. निदानमध्ये एकदा धुत तरी असलं तरी चांगलं, तसा प्रसंग झाला आधी वापरूच आपला आपलं रस्ता स्वतंत्र असावं. आता यात मागे धर्मशास्त्र काय असेल ते असेल, पण आरोग्यशास्त्र तरी आहे की नाही, हायजीन तरी आहे की नाही, त्याचा विचार पण कधी केला नाही. आज ते सोहळ्याचं जे स्वच्छता होती ना, ती सगळी पॅन्ट उतरली. त्याला किती दिवसांनी पाणी लागतं आणि नवी आली म्हणून किती मित्र घालून निघतात तेही मागणी. तर कपड्याची स्वच्छता आपल्याला एकेकाळी कळत होती, त्यातही आपण स्वच्छ दिसण्याला महत्व देत होतो, स्वच्छ असण्याला महत्व देत नव्हतो. जर स्वच्छ दिसण्याला महत्व नसतं ते पिनोपॉल वगैरे गोष्टी वापरण्यात आल्या नसत्या, कारण त्यांचं जे क्षार आहे ते कपड्याला कातडीला बाधक होईल असं करीत असतात. पण स्वच्छ दिसतं आपण तेही वापरत होतो. म्हणजे स्वच्छता करता येणं निश्चित. शंकराचार्य म्हणतात तुमच्या कपड्याच्या स्वच्छतेने किंवा देहाच्या स्वच्छतेने भागणार नाही. देह सुद्धा स्वच्छ असतात माणसाचे पुष्कळसे, निदान आपल्या परंपरेत तरी आहेत की आपण स्नान केल्याशिवाय काही केलं नाही. आता थोडं बदललंय, आधी स्वयंपाक मग स्नान असे झाले, पण स्नान केल्याशिवाय चांगली गोष्ट आपण करत नाही, देवाची पूजा करत नाही, नामस्मरण करत नाही. पूर्वी एक स्वयंपाकही चांगलं केल्याशिवाय करीत नव्हतो. आता अंतःकरण प्रत्येकाजवळ आहे, चित्त प्रत्येकाजवळ आहे. ती ज्ञानाने कसं करावं त्याकरता भगवान शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास अशी मंडळी उभी आहे. ते तेच कार्य करतील आयुष्यभर. आपण त्यांचं मूल्यमापन कमी केलं हे आपलं दुर्दैव आहे. आमच्याकडे नटनटी आणि खेळाडू यांच्याशिवाय जीवनात कुणी आदर्शच होता नाही. त्यांचंच सगळं वर्णन असतं. नटीला काय आवडतं, नटाला काय आवडतं, त्याचे स्तंभ असतात. आता नटीला आणि नटाला जे आवडतं ते जर माणसाच्या हिताचं असतं तर त्यांचं कौतुक असतं, त्यांचं आशयाचं वर्णन असतं. आणि समाजाने आता याच्याकडे ध्येय कोणतं, तर नटी होईल, नेते नट होईल. मग मॉडेलिंग पासून सुरुवात होते आणि ती कुठे नेते परमेश्वराला लागली. म्हणजे महामाहिती इथे बोलत नाही. माणसाच्या पुढे आदर्श चांगले राहतील अशी प्रचंड, आणि ज्याला शक्य आहे, ज्या प्रमाणात शक्य आहे त्यांनी त्याच्या पुढचे चांगले आदर्श नाहीसे होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. तरच मन शुद्ध होत जातं. आणि ही एका दिवसाची गोष्ट नाही, कारण मन किती शतक किती जन्म मळत आलाय आपल्याला माहिती नाही. कपडा मळला असला आणि परटाकडे गेला तर तू साहेब एका भट्टीत नाही चांगला व्हायचा, 3 भट्टीत द्यायला लागते. काही थोडे दिवसात मिळालेला कपडा स्वच्छ व्हायचा तर 3 भट्ट्या करायला लागतात. हे किती दिवसात मिळत आलाय कोणा ठेवू, त्याला भट्टी करायला नको. ज्ञान ही भट्टी आहे, पण ती भट्टी सुद्धा अशी पाहिजे कपडा जाणार तर भट्टीचं कार्य हे होतो. तो कपडा तर करता कामा नाही आणि मन तर गेला पाहिजे अशी व्यवस्था करावी लागते. आणि ही व्यवस्था परमार्थ मार्गामध्ये केली, अध्यात्म मार्गामध्ये केली. ती काळजी संतांनी घेतलेली. आता त्या संतांच्या मागे लोक काय प्रकार लागतात, तुम्ही फक्त असंच सांगत बसा समाजाची ती गोष्टी आणि समाजाच्या इतर गोष्टी सोडवायला तू आहेस ना. आपण अशी कल्पना करा की समाजामध्ये सगळ्या गोष्टी लागतात. संत हे भवरोग वैद्य. तुम्ही त्यांना तुम्हाला इंजिनिअरिंग येतं का, आमचा टीव्ही मिळलाय, तुम्ही सर्वज्ञ आमचा टीव्ही थोडा दुरुस्त कराल, तुम्ही सर्वज्ञ आमचा टेलिफोन थोडा दुरुस्त कराल, तुम्ही सर्वज्ञ मग आमचा वीज मिळले ते दुरुस्त करा. अरे असं नाही. त्याची सर्वज्ञता आहे माणसाच्या हिताच्या आणि परमेश्वराच्या संदर्भात आहे. पण तो त्याला ज्योती ही समजून नसेल, भविष्यता समजेल, त्याच्यावर काय संकटाचा दैविक परिहार करण्यासाठी मार्ग त्याला माहिती आहे विचारली. माझ्या उद्धाराचा मार्ग कसा, माझ्या चित्तशुद्धी कशाने होती हे सहसा कोणी संताला विचारायला जाणार नाही. आणि संतांचं तेवढंच का म्हणून चित्तशुद्धीचे उपाय संतांनी सांगितलेले आहेत की घ्यायचे ठरले तसे घ्यावे. संत जेव्हा चारित्र्य नको म्हणतो तेव्हा तो त्याला अशक्त दुबळा करायचा विचार करतो का.
पण आता त्यांना जे झालेलं आहे नाही की 400 उपाशी राहायची दिवस होणार नाही. चौथ्या दिवशी मग तुम्ही विचारू आता काय खाऊ, मग आता खा, आता थोड्या साडीच्या आल्या खा, नाही तर पेज घे, नाही तर भाजीचं सूप घे, बघ असं तर तुम्हाला चित्रकारांना एक विनंती करू का, मध्ये मध्ये तुम्ही आलात तर माझं काही बिघडत नाही, पण मागे असलेले लोक आहेत ना त्यांचं लक्ष चलित होतं. तेव्हा एकदा सुरुवातीला आणि एकदा अगदी शेवटी काय तुम्हाला तुमची विद्या दाखवायची ती दाखवा. मधनं मधनं जर यायचं असेल तर श्रोते आणि मी यांच्यामध्ये तुम्ही येणार नाही याची काळजी. तेव्हा चित्तशुद्ध होणं असं नसेल तर झालेला बोध टिकत नाही, झालेला बोध लक्षात राहत नाही. माझा नाव आहे की ते श्याम काय करावं आमच्या लक्षात राहत नाही, काय करावं आमच्या लक्षात राहत नाही असं म्हणतात. आणि विशेषतः अध्यात्माचा असं मी नक्कीच नाही असा जो मनुष्य म्हणतो माझ्या लक्षात राहत नाही. त्याला एकदा तुम्ही 2 शिव्या द्या, एकदा 2 शिव्या द्या, तो आयुष्यभर विसरला तुम्हाला लक्षात. अरे तुझ्या लक्षात राहत नाही, कधी काळी तुला शिव्या दिल्या होता, त्या किती वर्ष मध्ये गेली, हे कसं तुझ्या लक्षात राहिलं. शिवी लक्षात राहते, तो उभी का लक्षात राहतो. मेंदू असा काय टेप रेकॉर्डर आहे का की याच्यावर चांगलं उमटतच नाही. मेंदू आहे, त्याच्यावर चांगलं उमटतं नाही उमटतं, फक्त किती दाबाने उमटवावं ते ठरलेलं असतं त्याच्या उत्तरेप्रमाणे. ते शिवी ज्या दाबात बसते त्या दाबात ओली बसत नाही, मेंदूला लक्षात राहत नाही. ते कारण नाही लक्षात राहत नाही हे खोटं. लक्षात राहिलं पाहिजे, जिद्द नसते ती जर ठेवली तर. म्हणून साक्षेप समाजाने म्हटलं की साक्षेप असला पाहिजे. तर माझं चित्त शुद्ध व्हावं या संधीसाठी सुद्धा साक्षेप असला, जिद्द असली पाहिजे. हे करून दाखवेलच अशी इच्छा पाहिजे. कुठे परमात्मा तुझं वाटोळं करून दाखवेल असे म्हणणं ते पुष्कळ आहे. कसा चढतो तू पाडतो पण येतो. त्या निवडणुकीच्या वेळेस ही चित्त इतकी प्रगट होते की त्याकरता कोटी रुपये खर्च करायला सांगतो. काय हा निवडून येतात नाही, तो पडला पाहिजे पण आहे. तेव्हा चित्तशुद्धी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. सत्वाच्या माध्यमातून प्रगट झालेलं ज्ञान हे चित्तशुद्धी नंतरच स्थिर होतं आणि ते ज्ञान जेव्हा स्थिर होईल तेव्हा माणसाचा साधना मार्ग पुढे मोकळा होतो. म्हणून शंकराचार्य म्हणतात शुद्धतीनांतर तर्ह्येव स्थिरस्या यदि चित्तम शुद्धिमुपयाति शुद्धतीनांतरात्मा कृष्ण पदांभोज भक्ती मिळते वसन्निव क्षारोदयी भक्त्या प्रक्षाल्यते चित्त. अरे जरा घड्याळ थोडं बदलून आणा का, की भारी असेल, फॅशनेबल असेल, पण त्याचे आकडे दिसत नाही. घड्याळाचा मुख्य उद्देश आहे तो नाही लांबून बघायचा आहे. अरे हे नाही की आपण मुलीचं राहिलं ना. ये ठीक काय आहे. मी जरा जुन्या काळाचा विषय मला जुन्याविषयी थोडी आवड आहे. आता माझं वय इतकं झालंय किंवा मला नवीन तऱ्हातऱ्हाचे भाव मी वैकेच म्हणत नाही तुम्ही वापरा. मी बघ साधा विषय घड्याळाचा उपयोग काय आकडे दिसणं हा का माझ्या हातावर घड्याळ आहे ना आकडे दिसले पाहिजे. ते आकडे दिसतच नाही. मागची डायल ज्या रंगाची त्यात थोडं दाट रंगाचा आकडा आणि त्यात दाट रंगाचा चित्र तर मला दिसत नाही. त्याला काय करू डोळ्यात फिरून घेतलं दिसेल म्हणजे ऑपरेशन करता तसं बघ नाही. जरा स्वच्छ दिसणार थोडं मोठं घड्याळ माझ्यासमोर ठेवलं ते बरोबर. आता चित्तशुद्धी जर आवश्यक आहे केलीच पाहिजे, झालीच पाहिजे. त्याचा मार्ग कोणता? शंकराचार्य जो मार्ग सांगताय तुम्ही असं आहे शुद्धतीनांतरात्मा कृष्ण पदांभोज भक्ती होती. तुमचं अंतःकरण भगवान श्रीकृष्णाची ईश्वराची तुमच्या उपास्य देवतेची भक्ती केल्या वाचून पदांभोज त्याच्या चरणकमलाचं ध्यान केल्या वाचून चरणकमलाची उपासना केल्या वाचून चरणकमलाची भक्ती केल्या वाचून शुद्ध होत. त्याला उपमा दिली वसनमिव क्षारोदयी भक्त्या प्रक्षाल्यते चेता. ज्याप्रमाणे क्षार घातले म्हणजे आमच्याकडे सोडा म्हणून आता तो पुष्कळ निघाली क्षार ती सगळी आहे पण त्याची पॅकिंग वगैरे थोडी निघाली असतात, प्रमाण थोडं वेगळं असतं. आपल्याला काही नवीन घेतलं वाटतं त्याच्यावर एखादी वस्तू फुकट मिळते याला तर बरं झालं घ्या. वास्तविक सगळं क्षार
आणि क्षार घालून कपडा शुद्ध होतो हे ज्ञान शंकराचार्यांच्या काळजीच प्रगत झालेलं होतं. आज आपण नवीन काहीतरी शोध काढलाय आणि समजते काय हा पद्धत बदल असं आहे. मी काय म्हणणार की भाताचा शोध लागला हे माणसाच्या जीवनाचं काम नाही. आता शिजवायचं कसं तुम्हाला सुद्धा असेल ते ठरवलं. प्रेशर कुकर शोधून काढला त्याचे उपकार मानायचे आणि भात हा जीवनाला उपयोग ज्याने सिद्ध केलं त्याचं नाव सुद्धा विसरून द्यायचं हे शहाणपणाला देखील. आता आणखीन काही नाही का ते 1 मिनिटात तयार होतं नाही. पण तुम्ही विचारलं 1 मिनिटात तयार होतं कसं ते आधी 3 दिवस शिजवून ठेवलं असतं. गरम करायचं काम काही नाही तुझं एवढंच त्याचं तेव्हा त्याचं त्यांनी ठरवलं. तेव्हा वसनमिव क्षारोदयी भक्त्या प्रक्षाळयते चेता. आणखीन एक बारीक शब्द वापरला शंकराचार्य वसनमिव क्षारोदयी. क्षारोदयी क्षारोदयी म्हणजे क्षार पाणी अनेक वेळा वापरलं पाहिजे. पाणी अनेक वेळा वापरलं पाहिजे. बहुवचन. आता अनेक वेळा किती तुमचा कपडा कसा आहे त्याच्यावर आणि त्यातही कपडा जर मुळात पांढरा असला तर स्वच्छ व्हायला वेळ लागतो. खाकी कधी मिळतच नाही ते आणखी निघणार. आता आपल्या काळात कपडा पांढरा असावा दुसरा कोणता असावा पण तो पांढरा असला म्हणजे फार जपून राहावं लागतं. नकोच मळखाऊ असावा असं आपणच ठरवलंय. आता मळखाऊ जर कपडा असेल तर त्याचा मळ खऱ्या अर्थाने यायला कसा धावा लागेल पण त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने गेला की कधी कळतच नाही कारण तो कपडाच मळखाऊ. पांढरा कपडा चटकन करतो मळलेला चटकन दिसतो आणि स्वच्छ झाला की नाही ते स्वच्छ दिसते. आपला कपडा मुळात पांढरा असावा आणि मग मळला तो क्षार पाण्याने वापरावा. आता मोठं कठीण काम आहे. तेव्हा शंकराचार्य म्हणतात की कपडा जसा क्षार पाण्यामध्ये पुन्हा 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 घालून स्वच्छ केला तसा तसा परमेश्वराच्या भक्तीमध्ये मनुष्य पुन्हा पुन्हा डुबत राहिला पुन्हा पुन्हा रंगत राहिला की त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. आज सकाळी सुरू केलं संध्याकाळी किती झालं नाही. हे कधी झालं नाही कधी होणार नाही. जे झाले असं दिसतं त्याच्या पाठीमागची परंपरा आपल्याला माहीत नसते. मला माहिती आहे वचन अशी आहे मुखी नाम अति मोक्ष ऐशी साक्ष बहुतांश आणि तुकारामांचं वचन आहे नाही म्हणे सोय. हा म्हणतो मुखी नाम आणि अति मोक्ष म्हणजे दिवसभर घेतलं. आता संध्याकाळची माझी सोय झाली की नाही माहिती आहे कारण तुम्हाला माहितीच आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनात एक गोष्ट अशी की आता ते फार दिवसाने घरी आहे. मुलगी त्यांना मोठ्या प्रेमाने भेटली आणि ते म्हणजे बाबा आज तरी आपण इथे राहणार नाही. ठीक आहे मी संध्याकाळी झालं तर उद्या सकाळी नाही मग आपण भजन करूया. भजन जिजाबाई होत्या त्यामुळे मी भजन करते पण कल्याण होणार का भजन भजन कल्याण करते असं होईल कसं. कारण जिजाबाई म्हणाली कधी नव्हते भजन करते म्हणून. तुम्हाला मला वाटलं की बायकोला भजन करण्याची इच्छा दिली ठीक आहे काय माहिती पण एकदा तर देवाचं नाव तोंडाला लागेल झालं. भजन सुरू झालं. रात्रीच्या वेळेला उन्हाळ्याचे दिवस होते. त्या घरच्या उठतो एका बाजूला जिजाबाई दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांची मुलगी मध्ये पाण्याचा तांबे. जिजाबाईने 10 मिनिटांनी पाणी प्यावं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणता म्हणता दिवस उजाडायला आला. मधनं भागी त्या जिजाबाईकडे पाहत होती. बाबांना बाबा आई कसं भजन करते बघा कसं भजन करते म्हणजे त्याचं ठरवतं. त्याने ऐकलं ती भजन करत होती जय जय विठ्ठल पाऊस पडू दे जय जय विठ्ठल शीत पिकू दे जय जय विठ्ठल महागाई सगू दे असं भजन. म्हणजे हिशा चांगला आहे पण त्याच्या पुढचं मागता नवीन जिजाबाई काय म्हणते का 33% आरक्षण झालंय तर नवीन जिजाबाई काय म्हणते जय जय विठ्ठल निवडून येऊ दे. पुढे भजन असं होतं. तुकाराम महाराजांना असं आहे भजन असं पूजा केलं भजन संपलं. जिजाबाईने जाऊ का भजन बघा कल्याण कल्याण जाऊ द्या भजन बघा आणि जिजाबाई आत गेले बघायला आणि तुकाराम महाराजांनी भागीला खाली ठेवलं. भागी नेता भंडारे डोंगरावर जातो. आत काय झाले मला माहिती आहे परत आले मागे काही भंडारे ही गेली त्या कधी उपयोगी पडायला म्हणजे एक शेरभर गहू मडक्यात घालून वर बांधून ठेवत होते. ते रात्री कुठलं उंदिराला बांधलं त्यानं ते मडकं तोडलं ते मडकं खाली पडलं होतं त्या ठिकाणी झाल्या त्या आणि एक गहू औषधाला काही शिल्लक ठेवला होता. तो उंदीर सुद्धा किती दिवसाचा उपास होता कोणाचा. जिजाबाईने तर्कशास्त्र काढलं की रात्रभर भजन केलं तर शेरभर गावाचं नुकसान होतं आयुष्यभर भजन केलं तर नुकसान किती.
भक्त्या प्रक्षाल्यते चेताय खरंय, पण ते चेत किती गलीन झालं नाही याचा कधी आपण विचार केला करू आपण पुढे पुढे की असं का असतं, कोणाचं असतं, कधी असतं, त्याचे प्रकार कसे असतात ते कळेल आपण चित्त पाहू. पण चित्त शुद्ध झालं पाहिजे. मी जी परमेश्वराची उपासना करतो आहे ती चित्त शुद्धी करता करतो आहे, अंतःकरणातल्या वासनांचा नाश भाव म्हणून करतो आहे, अंतःकरणातली वासनांची आसक्ती कमी व्हावी म्हणून करतो आहे. हा विचार आपल्या मनात कधी आलाय आपल्याकडे ठरवायचं. मी भजन करू, मी खरंच सांगतो आपल्याला या नास्तिकांनी पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष अक्षरशः आरडाओरडा करून माणसांची डोकी उठवली आहे, पण नास्तिकता काय ते कमी करू आस्तिकता काय ते कमी करू शकली. त्यांचे घसे पुढे झाले. माणसं आस्तिक आहे ते असते एकच आहे. त्या आस्तिकतेचा खरा अर्थ काय हा मात्र ऐकायची शक्यता झाली नाही. पण त्यांना सगळं सुखाला करी शीतळमळ कवी पंढरीशी जाई एक वेळ, पंढरीशी जाई एक वेळ, मग तू अवघाचं सुख दुःख होशी. तो म्हणतो ठीक आहे पंढरपूरला गेला की सुख दम, मग स्पेशल गाडी करणार, तिथं हॉटेल घर करणार, एक वेळ पंढरपूरला जाऊन येणार, परत जाऊ झालं कसं करू पाहिजे. आता करू त्याचं दुसरी दिवशी त्याच्यावर धाड आहे. तर काय त्याचं दैव आहे कोणा एखादं धार्मिक तिथे करून जातो आणि नेमकी दुसरीची धाड तो म्हणा म्हणजे बाहेर काम गेलो नव्हतं तेच बरं होतं. एखादी मला असं विचारलं मी गेलो नसतं तेच बरं असतं. नाही, तुम्ही गेलं नसताना बरं झालं नसतं. धाडीचं नाव ऐकल्यावर तुम्ही नेला असतात त्याच खेळी. पंढरपूरला जाऊन आला म्हणून धाडीचं दुःख कदाचित शिल्लक आहे. तेव्हा भक्ती मार्गामध्ये हे असं पुष्कळ आहे, खूप 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 आहे. पण याचा अर्थ भक्तिमार्ग टाकून द्यावा असं नाही, त्यात सुधारणा करावी असेल. काय आपण आणि भक्तिमार्गात सुधारणा करायची असते. आपलं वर्तन जे भक्तिमार्गाने जात असतं असं आपण म्हणतो ते कसं आहे ते ठरवायचं असतं. आणि तेच शंकराचार्य सांगा शुद्धती अंतरात्मा कृष्ण पदांभोज भक्तिमते. अंतरात्मा कृष्णाच्या चरणकमलाच्या ध्यानाने भक्तिमते न शुद्धती वसनमेव क्षारोध भक्त्या प्रक्षाल्यते चित्ता. आता सर्वसामान्य मनुष्य आहे, त्याला सगळं एकदम मोठं काही जमत नाही. मी त्याला प्रकार करून गेले पाहिजे. एक घासू विठा विसाठ आहे की जी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की एकच घास असतो आणि तो 20 ठिकाणी वाटून त्या लेकराला भरवावा लागतो. त्याचं एक आहे भक्तिमार्गाचं सगळं तत्वज्ञान आणि भक्तिमार्गाचे सगळे मार्गोपमार्ग तिथे सांगितलेलं सगळं काय करावं काय करू नये याचा विचार करायचा असेल तर आपल्या घराच्या बाहेर जायला नको. सगळ्या घरात लहान मोठी पोरं असतात. ती आई लेकरं कसं वाढवते तर 8 दिवस लक्ष देऊन बघा. सगळा वेदांत कळतो म्हणजे तुमच्या लक्षात 8 दिवस फार नको. हा मात्र ती करिअर डोक्यात चढली आई सगळी. जिच्या डोक्यात करिअर चढलं तिचं काय वेळ मला सांगते, पण जिच्या डोक्यात करिअर नाही, लेकराचं करणं हेच आपलं करिअर आहे, घर सांभाळणं हेच आपलं करिअर आहे असं ज्या माऊलीला वाटतं तिचे 8 दिवस त्या लेकराशी वागताना कसे असतात तेव्हा. आता खरंच काय मला सांगा, जेवण झालं खाल्लं म्हणजे बरं ते आईला वाटणार आहे का लेकराला वाटणार आहे. आग्रह कोणाचा असतो ती लेकरं गुन्हाळत असतात आणि आई त्याला नाही चल आता पुष्कळ झाले थोडं तरी खाले मी तुला भरवते मी भरवते म्हणजे याला हात लावला उचलतात म्हणजे मारामारी करत असतो इतकं बळ असेल. पण घास उचलून ते आपल्या हाताने तोंडात धरत नाही काढते तर आईने बरोबर. आता जितकं पोर लहान तिथे आता पोर आता थोडं हा घास काऊचा हा घास मऊचा हा घास बाबाचा हा आता काय बाबा मागा होता ते मोठे विद्वान ते म्हणजे मऊची आणि माझी तुलना करतीस तू काऊची आणि माझी तुलना करतीस तुला नवऱ्याविषयी प्रेम नाही. आता काय म्हणावं या नवऱ्याला. आता मला सांगा एक घास काऊचा आणि दुसरा बाबाचा म्हणजे बाबा काऊ झाला की नाही पण तो चिडत नाही सुचलं तर आणखीन एखादं नाव आपण सांगतो हा घास भोकोचा. पण एक घास विसाठाने केली असं केल्याशिवाय माणसाला समजत नाही. म्हणून एकाच भक्ती नावाच्या तत्वाचे एकाच भक्ती नावाच्या मार्गाचे एकाच भक्ती नावाच्या प्रकाराचे त्या व्यक्तीने त्यांना सोयीचे असे निरनिराळे प्रकार केले. इथे शंकराचार्य भक्तीचे 2 प्रकार करतात. स्थूला सूक्ष्माची नीती द्वेधा हरिभक्तिरुद्दिष्टा प्रारंभे स्थूला स्यात् सूक्ष्मा तस्यास् सकाशाच. त्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म ढोबळ
आणि बारकावे शिकणे असे भक्तीचे 2 प्रकार आहेत. आता हे एवढेच भक्तीचे प्रकार नाही. तुम्ही निराळी शास्त्र पाहिली तर अनेक प्रकारांनी भक्ती उल्लेखली तुम्हाला. नारदाचं भक्तिसूत्र घेतलं तर नारदाच्या भक्तिसूत्रात सुद्धा भक्तीच्या प्रकारचे 11 प्रकार दिले. गुणमार्गासक्ती, सख्यासक्ती, दास्यासक्ती, कांतासक्ती, कर्मविरासक्तीमध्ये. गीतेने ती प्रकार दिली. चतुर्विधा भजन्ति मां जनाः सुकृतिनोदिनः आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरतशर. गुणमार्गासक्ती म्हणजे गुणाची, त्यात पुन्हा सत्वगुणी भक्ती, राजसगुणी भक्ती, तमोगुणी भक्ती असे भूतभक्तीचे प्रकार आहेत. असे होऊ शकते. द्वैती भक्ती, अद्वैती भक्ती, ज्ञानी भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानपूर्वा भक्ती, कर्मयोग भक्ती. भेदताही भेद्यम अन्यथा भिन्न. विभाग पाडावे लागतात, त्याशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. आणि विभाग पाडण्याचे उद्दिष्ट तुमच्या अंतःकरणात जे असेल त्याप्रमाणे ते विभाग करावे लागतात. हा विभाग असा केला, हा विभाग असा का केला, असं करण्यात काही झालं नाही. त्याचं प्रयोजन असतं. त्या माणसानं त्या उद्दिष्टाने तो विभाग केलेला असतो. जसं आपण माणसांचे गट तयार करतो. समुदाय एकच असतो, एकच गाव असतं. एकाच गावात त्या माणसांचे गट किती प्रकारे पडतात आपण कधी विचार केला आहे? स्त्री आणि पुरुष पहिला प्रकार, बाल तरुण वृद्ध दुसरा प्रकार. आता बाल तरुण वृद्धामध्ये स्त्री पुरुष दोन्ही येतात की नाही? एकदा स्त्री पुरुष गट पाडल्यानंतर पुन्हा बाल वृद्ध तरुणाचा गट पाडला तर एकत्र होईलच की नाही? असं मिसळ झाली. अरे गटाचा उद्देशच दिला आहे. शिकलेले न शिकलेले, घर असलेले घर नसलेले, शेतीवर पोट भरणारे मजुरीवर पोट भरणारे, परिस्थिती बरी असलेली परिस्थिती बरी नसलेली, हे सगळे प्रकार होऊ शकते नाही. या पक्षात त्या पक्षात निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला नक्की मतं देणारे, आपल्याला नक्की न देणारे, ज्यांचे मिळतच नाही, ज्याचं मिळणे शक्यता आहे, ज्यांचं मिळेलच नक्की. आता जे मिळेलच नक्की, जे मिळालंच नाही तिकडे कशाला जावं, ज्यांची शक्यता आहे तेव्हा ते कशाला भागतील? काय सांगावं, गरीबी हटा, कर्जमाफ, बरोबर. पण निर्णायक प्रकार पडतात की नाही? जो तो आपल्या उद्देशाचे प्रकार पडतात. आणि असं म्हणून चालतं का एकदा हा प्रकार केला, एकदा हा प्रकार केला, आता यातलं यात आलं, यातलं यात आलं. प्रकार करायचं ठरवलं की तो प्रत्येकी स्वतंत्र आहे, त्याची सोय. शंकराचार्य इथे काय विशिष्ट उद्देशाने 2 भक्तीचे प्रकार करतात. त्यात सुद्धा इयत्ता नाही असं नाही. मी पण असंच आहे की मॅट्रिक पर्यंतचा वर्ग आणि मॅट्रिक नंतरचा वर्ग. आता मॅट्रिक पर्यंतचा वर्ग म्हणजे सुद्धा तो बालवर्गापासून सुरू होतं ना, शिशुवर्गापासून सुरू होतं ना. आणि हल्ली तर आईबाप फारच मायाळू झाले. आपल्या पोराच्या भवितव्याची त्यांना इतकी काळजी असते की लेकरू 2.5 वर्षात झाले की ते कोंडवाडे घातले जातं. त्याला कोंडवाडा म्हणत नाही, इतकंच काय. पण आईबापापासून दूर हे निश्चित. पूर्वी आमच्या आईबाप जरा निष्ठुर होती, त्या भवितव्याची काही काळजी नव्हती. पोरग 8-9 वर्षात झाले की त्याला शाळेत घ्यायचं काय करणार. त्यामुळे आमची दोघी तुमच्या इतकी चालत नाही. कसं आहे तेव्हा हे प्रकार आहेत नाही. आणखी पुन्हा आपण आपला प्रश्न विचारतो. एखाद्याने मी नॉन मॅट्रिक आहे असं सांगितलं, त्याचा अर्थ तुम्ही काय समजता? की मॅट्रिक पर्यंत गेलाय, मॅट्रिक पास झाला नाही, निदान 9वी पर्यंत गेलाय, मॅट्रिक मध्ये प्रवेश मिळाला नाही किंवा प्रवेश केला नाही किंवा प्रवेश घेऊ शकतो, असाच अर्थ करताना नॉन मॅट्रिकचा आहे. काय ज्याला लिहिता वाचता येत नाही तोही नॉन मॅट्रिक, शब्दशः तोही नॉन मॅट्रिकच आहे. ज्याला लिहिता वाचता येत नाही तोही नॉन मॅट्रिकच आहे. मी काय सांगतो, शब्दांचे अर्थ सुद्धा त्या परिवर्तनात समजून घ्यायला जातात. नॉन मॅट्रिकचा अर्थ म्हणजे जो मॅट्रिक झाला नाही एवढंच नसून मॅट्रिक पर्यंत गेला आणि मॅट्रिक झाला नाही असा. ज्याने शाळेचे तोंडे बनत नाही, निशाणी डावा अंगठा आणि तरी निवडून आलेला, हा नॉन मॅट्रिकचा अर्थ नाही. आणि तो म्हणतो तुम्ही काय मिळवलं साहेब, तुम्ही माहेर पुढं करा तर हा निवडून, मग मी बरा, इथं नॉन मॅट्रिक. नॉन मॅट्रिक म्हणजे असा. तेव्हा भेद जे पाडले जातात ते एका विशिष्ट उद्देशाने पाडले जातात. हा भेद असाच का पाडला किंवा इथे असा पाडला आणि तिथे तसा का पाडला हो, यांनी तिथं असं म्हटलं त्यांनी तिथे का असं म्हटलं हो, हे ज्याला काही करायचं नसतं त्याची उद्योग. तुला जो भेद पटला तो पटकन आणि त्या मार्गाने चाल. तुकारामाने स्वच्छ शब्दात सांगितले, अधिकारात ऐसा दावेला मार्ग साधत आहे मग कळव येते. जसा ज्याचा अधिकार आहे तसा त्याला मार्ग दाखवला आहे. हे इथं बसून कळत नाही, चालायला म्हणजे कळतं हा चांगला आहे की हा सोपा आहे का. आपण आधीच तर्क केले म्हणजे मोठी पंचायत होती. मी हिमालयाच्या प्रवासात अगदी पहिल्या घेऊन गेलो, मला काही कळत नव्हतं. बरोबर माझा हवा होता, चांगला होता, त्याविषयी हवा तर फारच चांगला होता. एका ठिकाणी आलो तिथे 2 रस्ते पडत होते, एक असा जात होता आणि एक असा खाली जात होता. तो हवा मला म्हणाला की बाबूजी आप ऐसे जाइए, ये रास्ता सीधा है, मी इधर से मैंने बाबा यहाँ चढ़ाई उतराई होती.
आता मी त्याला तर्कशास्त्र सांगतो की तुझ्याजवळ बोजा आहे, हमालय मुक्ता बोजा आहे वळकडी तुझ्या पाठीवर, तू एवढी मोठी वळकडी घेऊन चढाई उतराई करणार, माझ्या काय नाही, एक लहानची पिशवी आहे, तिचं काय झाली, मी इकडे नाही, तो आपली मर्जी म्हणाला, तो वर गेला मी खालीच गेलो. अधिकार तैसा दावी मार्ग चालत आहे म्हणून कळून घेते. इकडनं जर गेलो असतो तर कदाचित तो आणि बरोबर पोहोचलो असतो, कारण चढाई वगैरे नव्हती, रस्त्याचं आपण सरळ केलं, पण जवळ लांबचा होता. ज्याला जवळचा त्याला बोजा घेऊन, त्याच्या बोजा घ्यायची ताकद आहे का, त्याला जवळ इतका लांब बोजा बाळगण्यापेक्षा बोजा पाण्याचं अंतर कमी होतं, वेळचं अंतर कमी होतं, त्यामुळे त्याला तो जवळ. मी मोठा बुद्धी म्हणा, मी विचार करतो बोजा घेऊन माझं चालतो, तर मला बिन बोजाचं चालल्यानंतर काय नाही, तेवर गेले आणि काय झालं, आम्हाला सवय नाही. आणि परत आल्यावर त्यांनी मला हिणवलं नाही, देखो भाई तुम्हारा मांगे नहीं भाई बाबू ऐसा होता है, या मैदान के लोग होते हैं, यहाँ का रास्ते का उनको अनुभव नहीं होता, इसलिए ऐसा होता है. ठीक आहे, आता पुढचे फिल्म काढायला खाणार तो गुरु मदन मी त्याचा शिष्य, तो सांगितलं काय नाही. आता त्याला गुरु म्हणा, जो जो ज्याचा घेतला तो त्या गुरु केला ना. आता त्या बांगड्याशिवाय गुरु होता, बांगडी वाजते, का वाजते, कशी वाजते, कुठे वाजते, केव्हा वाजते कळलं तर. तेव्हा मार्ग दोन सांगितले आहे तिथे शंकराचार्यांनी, एका वेगळ्या पद्धतीने विश्लेषण केलं आहे. आणि शंकराचार्य म्हणतात स्थूला सूक्ष्माची ती द्विधा हरिभक्ती उद्दिष्ट आहे. परमेश्वरची भक्ती स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन प्रकाराने विभागलेली आहे, दोन प्रकाराने विभागलेली आहे. कशा प्रकारे विभागणी केली, प्रारंभे स्थूलास्या, आणि आरंभी स्थूल भक्तीचा अवलंब केला पाहिजे, सूक्ष्म तस्या सकाशाचे, त्या स्थूल भक्तीचा अवलंब केला, म्हणजे तिच्या आधारावर, तिच्या सहाय्याने, तिने मिळालेल्या गुणवत्तेमुळे, तिच्यामध्ये झालेल्या प्रगतीमुळे पुढची सूक्ष्म भक्ती आहे ती निर्माण येते. तस्या सकाशात, ती स्थूल भक्ती तिच्यातूनच जन्माला येते, तिच्यातूनच जन्माला. जसं या पहिल्या शिक्षणातून त्यामध्ये काही काळ त्या 11वीचा वादविवाद होता, असं नाही की ते कॉलेजला जोडले की शाळेत, कॉलेजला जोडले की शाळेत, 11वीच नाही, पण पगारात फरक पडतो शिक्षणाच्या. कॉलेजला जोडले म्हणजे जरा शाळेत जोडले म्हणजे जरा. आता शिक्षकही पगारावर दृष्टीतून शिकवतात, पगारावर दृष्टीतून तरी शिकवतात की नाही कोणतो, तेवढं करत असलं तरी पुष्कळ झालं. पण मी तस्या सकाशात म्हणून सांगतो की 11वी नंतर 12वी, पुढे मला खरं असं वाटतं 13वी काम होणे, 14वी काम होणे, 15वी काम होणे, 16वी काम होणे, ग्रॅज्युएटला 14वी होणार, BA ला 16वी होणार, आणि PhD झाला की 17वी होणार. म्हणजे त्याला भूषण नाही म्हणतो, 17वी म्हणजे काय विषय करतो, ग्रॅज्युएट म्हणजे काहीतरी लाख शिकवतो, डबल ग्रॅज्युएट म्हणजे आणखीन शिकवतो, 2 थोडी. PhD म्हणजे तर कळ झाला त्याच्यावर. तुम्ही 14वी 17वी का मिळत नाही, मी तुमचं 17वीत आला काय मिळेल, पण त्यात काही वैशिष्ट्य दाखवल्याचं वाटत नाही. आणि वैशिष्ट्य दाखवलं म्हणजे मी त्यापेक्षा निराळा आहे असं उगीच वाटायला लागतं. म्हणून शंकराचार्य म्हणतात ती पहिली जी स्थूल भक्ती आहे ना, त्यातूनच ही दुसरी सूक्ष्म भक्ती जन्माला येते, जी आधी तुम्हाला सांगितली. आधी मूल काढी कख बाराखडी, तेच शब्द जोडी झाला ज्ञान. मूल आधी बाराखडी जोडतं, त्याला ते जोडाक्षरे कळत नाही, त्याला ते काका उठा दार उठा, हा रामाला असंच असतं. आता आणखी काही निघालं असेल, हा रामाला असं नसेल, हा हसन आला असेल, माहीत नाही, हा गार झाला असं देत असेल. पण आपलं नातेवाईक त्याला शिल्लक होती तेव्हा तो म्हणजे हा काका, तो म्हणते मराठी भाषेत नातेवाईक शब्द पुष्कळ, इंग्रजीत अंकलशिवाय नातेवाईक शब्द नाही. इकडे आंट आणि तिकडे आंट. मला आंट शब्द ऐकला की मुंगी आठवते. आता काय म्हणणार, माझा दोष आहे, पण आपल्याकडे शब्द पुष्कळ त्यावेळी वापरले जात की काका उठा दारू उठा, हा रामाला, कारण बाबाशी बोलायची हिंमत नसेल, काका लाड करे, आणि त्याच्या मुलाचे हात म्हणजे काकाने लाड करायचे, बाबाने करायचे नाही, हा नियम होता. आईने लाड करायचे नाही, काकूने करायचे नाही. इथूनच म्हणजे आपलं नाही दुसऱ्याचं या भावाने माझं ममत्व थोडं दूर गेलं, मी ते करायचं नाही, तो शिष्टाचाराचा भंग आहे असं. हा तो काका उठा दारू उठा, हा रामा. आता काका उठा, अरे तुला शाळेत शिकलाच का, हो मी शिकव वाचायला वाचायला तर ठरवलं गीता नसेल, मी नाही वाचता येत. ते अंकलपीचं पुस्तक वाचते,
अंकल्पीचं पुस्तक शिकल्याशिवाय गीता रहस्य वाचता येणार नाही, ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही, दासबोध वाचता येणार नाही, हे 100% खरं आहे. पण अंकल्पीचं पुस्तक म्हणजे ज्ञान नाही. म्हणून ते स्थूल त्यातून पुढे सूक्ष्म निघालं, ते झटकन कळतं, हे कळायला वेळ लागतो. ज्याला आणखीन मनबुद्धीचा विकास व्हावा लागतो, अनुभवाचं क्षेत्र वाढावं लागतं, तर कळतं, नाही तर कळत नाही. म्हणून आरंभे स्थूल असा, पहिल्या प्रथम स्थूल भक्तीचा अवलंबन करावा आणि सूक्ष्मात तस्यास काठाचे, आणि सूक्ष्म भक्ती जी आहे ती त्यातून पुढे निर्माण होते असं शंकराचार्य सांगतात. तिच्या पुढचा तो विचार आहे, पुढे उद्यापासून